जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 16 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोला काय बाजारभाव मिळत आहे आपण जरा जाणून घेऊया। आज आवक देखील जरा बरी झालेली आहे। तर आपल्यासोबत एक व्यापारी भेटलेले आहेत। नमस्कार साहेब, आज 16 डिसेंबर 2025 टोमॅटोला काय बाजारभाव भेटले? टोमॅटो होते 700 ते 800, 500 पासून 800 पर्यंत माल पाहून. आवक बरी आहे. अच्छा, बरी होती। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे। दादा नमस्कार। नमस्कार. कुठून आले? नांदूर कंदरमाळ. किती म्हणजे कुठली व्हरायटी आणली ती? साऊ. साऊ. हो. काय भाव गेले? गेले 850 900. 850 900 रुपये। बरोबर। काय मार्केटला सूचना? सूचना काय नाही, आता बरं आता थंडीमुळे थोडी आवक कमी आहे. थंडीमुळे आवक कमी। हो. पैसे वेळेवर मिळतात? हा, पैसे वेळेवर मिळतात। धन्यवाद। पैसे वेळेवर मिळतात त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पैसे होणं अपेक्षित आहे। त्याचा नमस्कार। जे खरं आहे ते सांगायचं, खोटं नाही सांगायचं। असं शिकवायचं नाही खोटं बोलायला शेतकऱ्यांना। नमस्कार साहेब। काय म्हणतात, कशा आहात? काय खुश आहेत? खुश आहे। काय भाव टोमॅटो गेले आज? टमाटे किती 600 550 400 250. बर बर बर। जसं मला असेल तसं गेलं. आपली व्हरायटी कुठली होती? मेघदूत मेघदूत। कितवा तोडा आहे? 6.5 आहे. किती वर्ष झाले तुम्ही इकडे येता? त्याच वर्षी येतोय. त्याच्यापूर्वी कधी आलेच नाही? पूर्वी यायचो तमाशा सांगायला. तमाशा सांगा गावातला. तमाशाच्या बारीच आहे काय? आता तमाशाच लावलेलं सगळी आता त्यांची वाट आता. बरं बरं बरं। नाही, तमाशाची जास्त आवड आहे? बारीची? आपल्या सगळ्या गोष्टीची आवड आहे आपल्याला. सगळीची आवड आहे। बरं। निसर्गाने जेवढं दिलं ना तेवढं सगळं आवडतं आपलं. व्यसन काय काय करतात? व्यसन काहीच करीत नाही. सगळी व्यस्त किती दारू पिलो, सिगरेट वडली, गांजा वाला, तर आता सगळं सोडलं. काहीच नाही. आता सगळं सोडून दिलं? सगळं सोडलं. बरोबर। इथं मार्केटला काय सूचना? काय नाही, मार्केटला काय नाही सुचतं. व्यापाऱ्यांचं कामकाज कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे। व्यापारी थोडीशी चांगले? व्यापारी जी माघारी नेतात ना ती म्हणजे खराब माल नसतो तरी पण तुमच्याकडे काहीतरी काय पिस्तूल असतं काय? पिस्तूल आहे ना आपलं. लोकांना दाखवत नाही ना? दाखवायचं काय करणार? घाबरत नाही ना कोणाला? नाही नाही. मग आपण तसला ऊसातला बिबट्या नाही आणि त्या तुम्हाला नाही सांगितलं ते तसला 2 पायाचा बिबट्या नाही, 4 पायाचा बिबट्या. चला, काळजी घ्या। 1800 कोटीवाला मार्केटला बी चांगली सूचना दिली, धन्यवाद। शेतकरी अनेकदा शेतकरी माल निवडून आणत नाही, कधी कधी मिक्स माल एखादा असतो शेतकऱ्याचा- आणि मग वाद होतो। मग होतो ती नाही, शेतकऱ्याकडून चूक नाही, ती व्यापारी विवाद घालतात. आम्ही ती साहेब, शेतकऱ्याची मी पण एक शेतकरी आहे। मी जरी बातमीदार असलो बरोबर. तरी काही वेळेला बाजारभाव वाढले ना की मोठा माल करतात. छोटा माल मिक्स होतो शेतकरी आणि मग त्याचा परिणाम होतो। बरोबर. शेतकरी तसं करतात पण व्यापारी बी जास्त करतात. व्यापारी बी कमी नाहीत कोडीला. काय व्यापाऱ्यांची काय चूक असते? व्यापारी काय करतात, मुद्दाम काहीतरी ती जाऊन काहीतरी करून मला कमी पैसे बाजार व्यापारी तर त्यांच्या थोडे बॉक्समध्ये टोमॅटो बरं, टाकत सगळे नाही नाही, ना. सगळे नाही, थोडे व्यापारी पण शेतकऱ्यांची चूक आहे, मान्य आहे। हा, शेतकऱ्याची चूक मान्य आहे आणि व्यापाऱ्याची बी चूक आहे. व्यापाऱ्यांची चूक म्हणजे सगळे व्यापारी नाही. शेजारच्या क्रेटमध्ये टोमॅटो घेऊन त्याच्यावर टाकतात। काय नाही, तसं मग नाही चूक काय मग? करीत. तसं नाही करीत. ती मुद्दाम तिथे घेऊन काहीतरी काढायचं, रडकं मांडायचं, म्हणलं काही बी अच्छा, करायचं. बारकं जे म्हणायचं, आमकं जे म्हणायचं, काहीतरी म्हणायचं, द्यायचं. पण पण शेतकऱ्याचा माल मिक्स असतो याचा पुरावा असतो, व्यापारी चिटिंग करतो याचा पुरावा नसतो। सगळे व्यापारी नाही म्हणत मी. सगळे नाही। 80% व्यापारी जो चांगले पण 20% खराब व्यापारी आहे. अरे मला स्वतःला अनुभव आहे. मी महिनाभर झालं इथे विकतोय आता टमाटर दररोज. बरोबर आहे. तुमच्या चांगल्या कार्याला शुभेच्छा। हा. धन्यवाद साहेब। नमस्कार हो। आज 16 तारीख आहे। 80% व्यापारी चांगले म्हणतात. टोमॅटोला बाजारभाव काय आहे? त्यांचंच घेतलं 800 रुपये. 800 रुपयाने घेतले? बरं बरं। साहेब दिले ना 800 रुपयाने? हा, एक वकल दिले मी 800 रुपये. 800 रुपयाने बरं, खुश आहेत? हा, खुश पहिल्यापासून जे आता पहा, तुम्ही शेतकरी समोर आहे, तुम्ही समोरासमोर असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा कधी कधी व्यापारी माल खरेदी केल्यानंतर खाली करायला गेलो खळखळ करतात। आपल्या गाव असं होत नाही, त्यांना अशा आपल्या होत नाही। काही मी 80% व्यापारी अशा म्हणजे चांगल्यामध्ये तुम्ही पण आहे साहेब। तुम्ही कशामध्ये मोडता? अशा ती अति चांगली। मग आता हे शेतकऱ्यांनी जी व्यथा मांडली ती खरी का खोटी? तुम्ही पण पूर्वी टोमॅटो व्यवसाय करायचे बोला. आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की काही वेळेला शेतकरी माल व्यापारी चांगले, व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम नाही. शेतकरी निवड केली पाहिजे माल. अच्छा, निवड केली पाहिजे। योग्य माल निवडून आणलं, योग्य भाव भेटतोय. हे व्यापारीचे बाजार माहिती बाजार आहे असल्यामुळे लोक आहे ना कच्ची बिच्ची तोडतात. आज किती माल घेऊन आले होते? आता 300 जाळी होती. 300 जाळी स्वतःची का विकत आणलेली? नाही, स्वतःची 7 एकर टोमॅटो आहे. अरे वा, 7 एकर आहे। अभिनंदन तुमचं। काय भाव गेले? 800 रुपये. 800 रुपये। बरं, व्हरायटी? विरांगी. मार्केटला काही सूचना नाही? हं? मार्केटला काही सूचना? मार्केटला सूचना नाही, फक्त नाश्ता बिष्ट्याची सोय करा, लोकांची राहायची सोय करा. पैसे घेऊन राहण्याची व्यवस्था आहे, इथं राहण्याची व्यवस्था आहे, लोक शौचालयाची व्यवस्था आहे। गारट्यात झोपतात बाहेर. बाहेर कुठे?
ते बाहेर बाकीच्या मार्केटपेक्षा सोय चांगली, कॉन्क्रिटीकरण चांगले, गाळबीळ नाही, पण इथं निवासाची सुद्धा सोय आहे, शौचालयाची सोय आहे. लोकांना माहित नाही, ते माहित करून अच्छा, माहीत करून दिलं पाहिजे. चला आपण आज तुम्हाला ते सगळं दाखवून घेऊ, म्हणजे भविष्यकाळात तुम्ही सांगाल. मंडळी नमस्कार. तुम्ही कुठून आले? अरे काय बोलतायत नाही मुलांना? बोला यांच्यात करा. नाही, यांचं झालंय बोलणं. मग तुम्ही का बोलत नाही? आम्हाला बोलायला काही अडचण नाही आहे. बर, बोला, काय प्रश्न आहे तुमचा? तुम्ही आले कुठून? आम्ही खंडेरावडीवरून आलो. तालुका संगमनेर. संगमनेर. काय नारायणगावच्या मार्केटला काय सूचना? नाही, तशी मार्केटला काही सूचना नाही आहे. बरं, चांगलं आहे मार्केट, काही अडचण नाही. अडचण नाही, पैसे वेळेवर मिळतात. हो हो. चला, धन्यवाद. पहिल्यापासून प्रॉब्लेम. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 16 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 700 ते 800 रुपयापर्यंतचा आहे. आपल्यासोबत व्यापारी आहे. भाई साहब, क्या रेट मिला आज? भाई साहब नमस्ते. कैसे हो? ठीक आज कैसे है मंडी? मंडी है 7.5 8 8.5 7.5 8 8.5 रेट यही रहेंगे, बढ़ेंगे? रेट बढ़ेगा, ठंडी गिरेगी ठंडी गिरेगी तो बढ़ेगा, तो आवक भी बढ़ेगी. आवक का बढ़ेगी, ठंडी गिरेगी तो थंडी गिरेगी तो नाही बढ़ेगी. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? वाघाळे, वाघाळे तालुका शिरूर, शिरूर. कुठली व्हरायटी घेऊन आले? विरांगी. विरांगे. काय भाव मागितले आज? 800 मागायचं. 800 मागतायत. तुमची काय अपेक्षा आहे? 900 सांगते. 900. किती लागवड आहे सगळी? लागवड आहे 5 एकर. 5 एकर. एकरी खर्च किती येतो? येतो लाखभर रुपये. लाखभर रुपये. सध्या काय परिस्थिती आहे टोमॅटोची? चांगली टोमॅटो आता, पण पिकत चांगली. नाही थंडी नाही. रोगांचा काय प्रादुर्भाव वगैरे? रोग नाही आता. रोग बी काहीच नाही. मार्केटला काय सूचना? 1 नंबर येत आलं मार्केट. 1 नंबर मार्केट आहे, पैसे वेळेवर मिळतात. व्यापाऱ्यांबद्दल काही सूचना नाही. काय नाही. आता जरा गजरा माल आणलाय का? हा. व्यापारी काय भाव मागतात गजरा माल? 800. 800 रुपये. ही व्हरायटी कुठली सांगितली म्हणले? मेघदूत. विरांग. अशा विरांग व्हरायटीला बाजारभाव 800 850 मिळतोय, परंतु शेतकरी बांधवाला अधिकच्या बाजारभावाची आवश्यकता आहे. तर बघा, एक शेतकरी दुचाकीवर गाडी टोमॅटो विक्रीला घेऊन आलेले आहेत. दादा नमस्कार. कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ. किती? 2 क्रेट 3 क्रेट? 3 कॅरेट. बरं बरं. कुठून आले? नेतवड. नेतवडवरनं. नाही, कमी असल्यामुळे मोटरसायकल आली का? हो हो. थंडी काय म्हणते? थंडी भरपूर आहे. बिबट्याची भीती भरपूर आहे. भरपूर आहेच आहे. हो. काय भाव मागतात साऊ? सध्या ही जरा पिकलेली आहे कांदा लागवडीमुळं, त्यामुळे 400 रुपयांनी मागितलेली आहे. 400 रुपयाने मागितले. हो. काय अपेक्षित आहे? पेक्षा थोडा बाजार असावा जास्त. यंदाचा सीझन कसा गेला? यंदाचा सीझन खूप अवघड आहे. अवघड आहे. हो. सध्या तर बाजार भाव वाढलेत ना, पण सध्या बाजारभाव वाढलेले आहेत, पण तरी म्हणावं तसं जेवढा खर्च करू तेवढं होत नाही. खर्चाच्या मानाने पैसे होत नाही. हो हो बरोबर. बरोबर आहे. बरं, मार्केटला काय सूचना? मार्केटला नाही काही सूचना. काय सूचना नाही? ओके, हां. अच्छा, ओके. भाऊ काय विकायला आले का घ्यायला आले? घ्यायला घ्यायला आले. कुठून आले? आळंदी आळंदी. काय भाव मागताय आता? काय लोकल विक्रीला का? हात विक्री बरं बरं. काय आतापर्यंत घेतले का नाही? घेतल्या ना, काय भाव घेतले? मिडियम घेतलं 3.5. मिडियम घेतले. आपल्यासोबत या ताई आहेत, दररोज सकाळी मार्केटमध्ये असतात. ताई नमस्कार. तुम्ही कुठून आले? आळंदीवरून. आळंदीवरून. दररोज मार्केटमध्ये असतात. काय इथे खरेदी करून तिकडे होलसेलमध्ये विक्री करता? नाही नाही, हातावर विकतो सगळं. हातावर विकतो. काय व्यापारी म्हणून नारायणगावच्या मार्केटला काय सूचना? काय सूचना नाहीये, पण आता टोमॅटोचे भाव वाढलेत. गिरायकाला परवडलं तरच घेतो. हातावर विकणारच तर इथे काय भाव घेता? घेतोय 800 700 800 900 माल बघून. आणि तिकडे विक्री काय भाव करता? विक्री काय 50 40 60 म्हणजे माल बघूनच विक्री आपण माल चालू आहे. पाहून विक्री करता. माल मार्केटचं काम कसं इथलं? छान आहे. व्यापाऱ्यांचं काम? चांगले. शेतकरी? शेतकऱ्याचं पण चांगले. चला, धन्यवाद ताई. गुलाब साहेब नमस्कार. नमस्कार. आज 16 सप्टेंबर 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? टोमॅटो 500 पासून 800 पर्यंत माल होते. चांगले माल 700 750 800 रुपये होते. गावठी टोमॅटो दोन्हींचे बाजार जवळपास चांगल्या मालांचे 750 800 850 असे होते. काय बाजारभाव वाढतील? बाजारभाव कालच्या पटीत माल अर्धा झाला होता. थंडीमुळे एक दिवस जास्त एक दिवस कमी असे माल येतात. आता कधी कधी शेतकरी असं म्हणतायत की बाबा व्यापारी 80% चांगले आहेत. काही व्यापाऱ्यांकडनं माल खाली करायला गेलं की जरा किरकिर होते. आता व्यापाऱ्यांनी problem माल आहे ना, पाहून घ्यावा. तो थोडासा नैसर्गिक प्रॉब्लेम आहे. मालांवर काही मालांवर थंडीमुळे थोडेसे टिपके आहेत. मॉलवाल्यांना टिपके नाही चालत, लोडिंगवाल्यांना टिपके चालतात. सध्या जो टिपकेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होत असते. शेतकरी बांधवांना काय आव्हान? थोडी निवड चांगली असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. निवड चांगली केली पाहिजे. शेतकरी बांधवांनो,
टोमॅटोची निवड करा. दादा, आता व्यापारी साहेबांनी सांगितलं गोलप म्हणजे नारायणगावचं एक ब्रँड आहे. त्यांनी सांगितलंय आमच्याकडून हे काही कळत नकळत होत असेल, शेतकऱ्यामधले बी आम्ही ब्रँड आहेत. तुम्ही पण ब्रँड आहे, हा, शेतकऱ्यामध्ये पण मालाची निवड पण झाली मला पाहिजे. विचारा ना गोलब शेटला. नाही नाही, आहे ना मालकाचं काय तुमचं. असतं? तुमचं तसं नाव बहुचर्चित आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. नारायणगावच्या टोमॅटोमध्ये बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे. आता एक उशिरा टोमॅटोची गाडी आलेली आहे, त्या ठिकाणी टोमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे. पाहूया आता काय भाव मागतायत. टोमॅटोचा माल तर एक नंबरचा आहे. बघूया काय भाव ते खरेदी करतायत, शेतकऱ्याला काय बाजार भाव देत आहेत. 700-400. व्यापारी साहेब काय भाव घेतले? 6.5. 6.5. कुठली व्हरायटी? साऊ आहे. साऊ आहे. दादा कितवा तोडा आहे? हा तर समज 90 9वा तोडा. किती क्रेट आहेत? कॅरेट 25 आहे. कुठून आले? रोकडी. रोकडी. हा. थोडा उशीर झाला आज. आज उशीर झाला जरा. बरं बरं. का बिबट्याची समस्या? बिबट्या दररोजच आहे. कशी काळजी घेता? काळजी घ्यायला लागते, स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. बरोबर, घ्या काळजी घ्या. ओके. स्वतः सेफ राहा, इतरांनाही सेफ ठेवा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 16 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक त्याच्या दररोजच्या मानाने थोडीशी कमी झालेली. 3-3.5 क्रेटची आवक झाली. बाजारभाव 500 पासून तर 700-750 पर्यंत मिळालेले आहे. जो मॉलला माल जातो त्याला बाजारभाव थोडेसे जास्त आहेत. शेतकरी बांधवांनो, आपल्या मालाची प्रतवारी चांगली करून आणा, जेणेकरून प्रतवारी जर चांगली केली तर टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो. अनेक वेळेला शेतकरी माल मिक्स करून आणतात आणि मजुरांनी माल मिक्स केला असं सांगितलं जातं. व्यापारी माल खाली करताना खळखळ करतात. शेतकरी बांधवांनी जर मालाची निवड करून आणली तर टोमॅटोचे अधिकचे पैसे होऊ शकतात. आणि व्यापारी बांधवांना आपण सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, हा बाजारभाव तुम्ही अधिकचा मिळवून द्याल. शेतकऱ्यांचा दुवा घ्याल, शेतकऱ्यांचा तळतळ घेऊ नका. जगाचा पोशिंदा तर हाताच्या फळाप्रमाणे टोमॅटोची जपणूक करत असतो आणि जर त्याला योग्य बाजारभाव मिळाला नाही तर मग शेतकऱ्याची नाराजी वाढते. नारायणगावचं मार्केट चांगलं असल्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती, उस्मानाबाद, परभणी, त्याचबरोबर इंदापूर, बीड या भागातून टोमॅटो विक्री करायला येत आहेत. लांब लांबचे लोक इथं काय येत आहेत तर या मार्केटच्या कारभारावर लोकांचा विश्वास आहे. शेतकरी व्यापारी कधी कधी किरकोळ किरकिर होते, परंतु दोघांकडूनही समन्वय असतो. या ठिकाणी बहुतांशी व्यापारी जे स्थानिक आहेत त्यांचा स्वभाव चांगला आहे, शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं सहकार्य मिळतं. नारायणगावची मार्केट चांगलं असल्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पैसे वेळेवर मिळतात, त्यामुळे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी येत असतात. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर याबरोबर संगमनेर, अकोले, बारामती, इंदापूर इकडची जी टोमॅटो लोक विक्रीला आणतात तो या मार्केटवर लोकांचा विश्वास आहे. सभापती संजयराव काळे, तुमचा कारभार निश्चित चांगला आहे. संचालक मंडळ असेल, या ठिकाणचे कर्मचारी असेल, तुम्ही असाच गोरगरिबांचा दुवा घ्या. सध्या टोमॅटोला आज म्हणजे 16 डिसेंबर 2025 रोजी साधारण 500 ते 750-800 रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे. सध्या थंडी खूप आहे, बिबट्याची भीती प्रचंड आहे. शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये काम करताना स्वतःची काळजी घ्या. माल निवडून आणा. चांगल्या प्रतीचा माल निवडून आणला की चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव चांगला मिळेल. या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी वाद होणार नाही याची देखील दखल घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.